नॉकआउट स्टेजचा पहिला सामना आपण पाहतोय. प्री क्वार्टरचा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दर्यावर्दी विरुद्ध आझाद फायटर. दोन फिल्डिंगला आहेत, मुजाहिद आणि साकिब. फक्त एवढं नक्की आहे की हे जे मुजाहिद आणि साकिब आहेत ते कंपल्सरी सर्कलच्या आतमध्ये राहतील. जुनेद नॉकआउट स्टेजचा करूया मोरचा पहिला सामना. पहिल्या सामन्यातील पहिला चेंडू आपण पाहतोय. पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी जुनेद. पहिला चेंडू बॅटची कडा घेतली, स्लिपच्या दिशेने निघून गेला. एक धाव मिळते घोषित क्षेत्रामध्ये. दुसरा चेंडू जुनेद याचा. ओमकारसाठी पहिला चेंडू खेळून काढला. फॉलो थ्रू मध्ये तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. पुन्हा एकदा जुनेद. ओमकार जुनेदच्या चेंडूचा सामना करण्यासाठी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू निर्धाव राहिला. बॅटच्या खालून निघून गेला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. दुसरा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या तिथेच थांबलेली, एक धाव. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. हेच दोन संघ मला वाटतं गतवर्षी सेमीफायनलचा सामना खेळले होते आणि त्यामध्ये फर्दींनी काय फलंदाजी केली होती. 4 चौकार ठोकले होते शेवटच्या षटकामध्ये फर्दींनी. जुनेद चौथा चेंडू ओमकारसाठी. सलग तिसरा निर्धाव आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा चेंडू बांधून ठेवलंय ओमकारला. सलग 3 चेंडू निर्धाव फेकले. जुनेद याने पुढे येऊन खेळला, डान्सिंग डाऊन द ग्राउंड. उमेर याचं चांगलं क्षेत्ररक्षण. मिळेल फक्त एक धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले 2 धावांवर. शेवटचा चेंडू बाकी जुनेद याचा. जुनेद याचा शेवटचा चेंडू तुषारसाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र पुन्हा एकदा स्लिपच्या दिशेने चेंडू निघून गेला. घोषित क्षेत्रामध्ये एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 3 धावा धाव फलकावरती लागल्यात. दुसरं षटक हाताळण्यासाठी शाहरुख. शाहरुख पहिला चेंडू शाहरुख याचा. तुषारसाठी पहिल्याच चेंडूवर पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि उमेर थोडासा चुकलाय. त्या दरम्यान गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण केल्या तुषार आणि ओमकारने. ताळमेळ चांगला जमला दोघांमध्ये. शाहरुख पुन्हा एकदा. तुषार त्याच्यासमोर पुन्हा एकदा हलक्या हाताने घेऊन काढलाय. एक धाव मिळते घोषित क्षेत्रामध्ये. एक धाव. एका धावेच्या मध्ये धावफलक पोहोचले 6 धावांवर. 2 चेंडू आणि 6 धावा. थोडासा चाटून बाहेर पडला चेंडू, नाहीतर नक्कीच पुन्हा एकदा 2 धावा मिळू शकल्या असत्या, कारण दोघांचा ताळमेळ चांगला जमतोय. यामध्ये एक धावेच्या मध्ये ते धावसंख्या 6 धावांवर पोहोचवले. 2 चेंडू जमले. 4 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत बाकी. साकिबच्या हातात चेंडू जातोय तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 7 धावांवर. 3 चेंडू आणि 7 धावा. 3 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. शाहरुख याचा तुषारसाठी मोठा फटका. पहिल्यांदा मोठा फटका तुषारच्या बॅटमधून येतोय आणि यशस्वीरित्या पार होते. सीमा पार करण्यात यश मिळाले. 4 धावा मिळत आहेत. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या खूपच उंचावली. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 11 धावा.
4 चेंडू आणि 11 धावा. पुढचा चेंडू शाहरुख याचा, पुन्हा एकदा तोच फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र मला वाटतं चेंडू पायाला चाटून गेलाय. येस, चेंडू पायाला चाटून गेला आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. 5 चेंडू आणि 11 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा तुषार स्ट्राईक एंडवर, पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ग्राउंड. शाहरुखच्या हातात चेंडू जातो, शाहरुख घसरला. आणि हे होतं कारण ज्या वेळेला ग्रास मैदानावर असते, गवत मैदानावर असतं, त्यावेळेला आपण थंडीच्या वेळेत नाईट टुर्नामेंट प्रकाश झोतातील रजनी झोतातील आपण प्रकाश झोतातील रजनी सामने खेळत असतो. आणि त्यामध्ये दवबिंदू पडण्याची शक्यता जास्त असते, ज्याला आपण हिंदीमध्ये ओस म्हणतो तर उर्दूमध्ये त्याला शबनम म्हटलं जातं. ती पाया पडलेली असते, त्याच्यामुळे आपण घसरत असतो. याच्यात काही क्षेत्ररक्षकाचा किंवा खेळाडूचा दोष नसतो, नैसर्गिक आहे. प्री क्वार्टरचा सामना आपण पाहतोय. तिसरा षटक हाताळण्यासाठी आलाय तो फैजान. फैजान तिसरं षटक हाताळण्यासाठी पंचाच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने तुषारसाठी पहिला चेंडू आघात केलाय फैजानच्या चेंडूवर आणि क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. आणि आता मात्र बोट उंचावलं गेलंय आणि तुषारला माघारी परतावं लागतंय. तुषार बाद झालाय. तुषारने बॅट क्रीज मध्ये आणण्याचा प्रयत्न केला, मात्र बॅट उलटी असल्यामुळे हवेतच राहिली आणि क्रीज लाईन आपल्याला तशीच दिसायला लागली. त्याच्यामध्ये तुषारला तंबूच्या आश्रयाला जावं लागलं. एक मोठा मासा गळाला लागला आझाद फायटर संघाच्या. तुषार बाद झालाय. धावसंख्या तिथेच थांबलेली 13 धावांवर. एक चेंडू आणि 13 धावा. पुन्हा एकदा फैजान. फैजान आता जे काय करायचं ते. कसं आहे सर, बॉल बद्दल काय काउंट आहे? नाही नाही, बॉल काउंट नाहीये, कसलाच काउंट नाही. ओके ठीक आहे. एक चेंडू आणि 14 धावा. निकू एकच चेंडू झालाय. एक चेंडू आणि 14 धावा धावफलकावरती लागल्यात. एक चेंडू 14 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू म्हणजेच दुसरा चेंडू निकूसाठी हलक्या हाताने खेळून काढलाय निकूने चेंडू. एक धाव मिळते या एका धावेच्या मदतीने. धावसंख्या पोचते ती 15 धावांवर. 2 चेंडू आणि 15 धावा धावफलकावरती. काय फटका आणलाय खरोखरच, आणि क्षेत्ररक्षण सुद्धा त्याच ताकदीचं झालं खरोखरच. मला तरी वाटतं की हा चौकारच होता, मात्र तो चेंडू अडवला गेला. खरोखरच सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. 3 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. विघ्नेशने सुद्धा टाळ्या वाजवल्या. त्यानंतर इकडनं सुद्धा दर्यावर्दीच्या खेमामधून सुद्धा आवाज आला गुड फिल्डिंग म्हणून. पुन्हा एकदा हे आपण आहे ना अंकुश खूप वेळेला पाहतो की ज्या वेळेला फलंदाज फटकेबाजी करत असतो त्यावेळेला त्याला कोणताही प्रतिसाद द्यायचा नसतो, मात्र ज्या वेळेला चेंडू निर्धाव जातो त्यावेळेला आपण वाईडची मागणी करतो किंवा फास्ट असल्याची मागणी करत असतो. हे आपण क्रिकेटमध्ये खूप वेळा पाहतो. मोहम्मद, मला वाटतं ज्या वेळेला फटकेबाजी होते त्यावेळेला कोणीच काही म्हणत नाही, मात्र निर्धाव चेंडू गेल्यानंतर आपण पंचांकडे. आणि काय झेल पकडलाय खरोखरच. आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट झेल उमेरच्या हातातून पकडला गेलाय. एकदा या झेल जर हा उमेरचा आवडला असेल तर टाळ्या नक्कीच वाजवल्या पाहिजे, कारण काय झेल टिपलाय उमेरने. खरोखरच खूप सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळाला. याच्यात बाबूजी काही चुकी नाहीये. फटका तर चांगलाच होता, मात्र उमेरने तो झेल पकडलाय. धावसंख्या तिथेच थांबवून ठेवलेली.
16 धावांवर, 5 चेंडू 16 धावा. आता मात्र एक अनुभवी खेळाडू मनोज मैदानात आलाय. मनोजला आपला अनुभव पणाला लावावा लागेल, आपल्या संघाला सुस्थितीत न्यावं लागेल, कारण 17 चेंडू आणि 16 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागल्यात. तर दर्यावर्दीसाठी खुश खबर आहे ती म्हणजे दर्यावर्दीच्या सर्व खेळाडूंनी जो कोणी चौकार मारेल त्याला यश तबीब यांच्याकडनं 100 रुपयाचं बक्षीस आहे प्रत्येक चौकारासाठी. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा. अरमान 4थं षटक हाताळण्यासाठी. मनोज, पहिला चेंडू, मोठा फटका, पहिला चौकार. मी मगाशी म्हणालो होतो की मनोजला आपला अनुभव पणाला लावावा लागेल. शेर बूढ़ा हुआ तो क्या हुआ, बूढ़ा होने के बाद भी शिकार करना नहीं भूलता. अदनान बघू नकोस. मी तर म्हणतो की प्रत्येक संघात एक तरी अनुभवी खेळाडू असावा, कारण अनुभव शेवटी उपयोगाला येतं. पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवी ज्ञान खूप श्रेष्ठ समजलं जातं. पुन्हा एकदा चौकार जाऊ शकला असता, मात्र विघ्नेश थोडासा लूज झाला. 2 धावा सुद्धा मिळू शकल्या असत्या या चेंडूवर. मनोज तयारीत होता, मात्र विघ्नेश ताळमेळ जमला नाही. धावसंख्या पोचली तो 22 ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. 22. चला, फैजाने पाणी घेऊन जायचंय फैजानसाठी. आपण पाहतो क्रिकेटमध्ये घडामोडी होत असतात. क्रिकेटमध्ये सांगायचं झालंच तर ICC इंटरनॅशनल टेस्टमध्ये आपण पाहिलं असेल की ऑस्ट्रेलियाचा एक नवीन फलंदाज, मला वाटतं नावही खूप जणांना माहिती नसेल, फिलिप ह्यूज, याच्या डोक्याला एक उसळी घेतलेला चेंडू, बाउन्स झालेला चेंडू सरळ जाऊन डोक्यावर आदळला आणि जागेवरच मरण पत्करावं लागलं होतं फिलिप ह्यूज याला. त्याची कारकीर्द सुद्धा खूप कमी होती आणि ज्या वेळेला त्यांचा देहांत झाला त्यावेळेला मला वाटतं ही आत्महत्या करण्याची सवय आहे. कारण दोन्ही फलंदाज, मनोज सुद्धा फटकेबाजी करण्यात माहीर आहे आणि मनोजला माघारी परतावं लागलं. ज्या वेळेला 1-2 गडी जातात, मी प्रत्येक वेळेला तेच म्हणत असतो की आपण शांत डोक्याने निर्णय घेतले पाहिजे. शांत डोक्याने ज्या वेळेला निर्णय घेतो त्यावेळेला ते निर्णय योग्य ठरतात आणि ज्या वेळेला आपण जलद गतीने कोणतेही निर्णय घेतो ते निर्णय कधी फसत जातात. जर आपले गडी मिळाले, धावसंख्या कमी झाली, त्याच्या नादात जर आपण जास्त धावा मिळवायला गेलो ना तर त्याच्यात गडी जास्त बाद होत असतात. शाहरुखने थोडीशी चुकी केली, स्वैर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, एक अवांतर धाव मिळते. 3 चेंडू आणि पुन्हा एकदा मोठा फटका, मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालं. पुन्हा एकदा 1+ विकेट. चार चेंडू आणि 25 धावा धाव फलकावरती लागल्यात. आणि अरमानने मला वाटतं चुकी केली, मुबीनने मान हलवली. जिथे 1+ विकेट मिळायला पाहिजे होतं तिथे 2 धावा मिळवल्यात. आपल्याला काय करायचंय, कुठल्या बाजूने विकेट मिळणं महत्वाचं आहे. जे काही होईल ते होईल, म्हणजे याचा अर्थ असा होतो की आपल्या गोलंदाजीवर मोहम्मद आपला विश्वास नाहीये. हॅलो हॅलो हॅलो, अरे तिकडे साऊंडची वायर निघाली बघा, इकडनं बोलते काय. हॅलो हॅलो,
कारण आपल्याला माहिती आहे जर आपल्या क्षेत्ररक्षकांवर जर विश्वास असेल तर आपल्याला माहिती आहे फलंदाज कोणीही असो, मी गोलंदाजी चांगली करणार आहे, क्षेत्ररक्षण होणार आहे, बाद कोणताही खेळाडू मिळो. अरे यार काय रे तिथे बघ रे, मॅच मेन मुमेंटला जर असं होते. हॅलो हॅलो ओके. अरे गेला परत. अरे मुमेंटला असं नको रे शिट. हॅलो हॅलो. हॅलो 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 नाही नाही. हॅलो 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 ओके. अरे नाही गेला. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो ओके. तिथे बसू नका कोणाला, त्याची ताकीद घ्या. 28 अरे हॅलो 28 धावांची गरज. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो 28 धावांची गरज विजयासाठी दर्यावर्दी या संघाला. जर जिंकायचं असेल तर 27 धावांवर रोखावं लागेल आझाद फायटर या संघाला. 28 धावांची गरज आहे. प्रे क्वार्टरचा सामना पाहतोय, जिंकणारा संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल. यश आपले 100 रुपये जमा करायचे जे मनोजच्या खात्यात झालेत. 28 धावांची गरज. फैजान आणि फरदीन सलामीचे फलंदाज आझाद फायटर संघाकडून. दोन्ही संघांनी एक एक वेळ दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस पटकावलं याच मैदानावर. तर मागच्या वर्षी दोन्ही संघ सेमी फायनल मध्ये एकमेकांविरोधात उभे होते. फैजान आणि फरदीन गोलंदाजीसाठी आलाय, पहिलं षटक हाताळण्यासाठी तुषार. चला जरा वेळ जास्त होतोय आपल्याला. चला स्टार्ट द मॅच. पहिला चेंडू तुषार याचा स्टार्ट म्हणायच्या अगोदरच स्टॉप म्हणायला लागलं. पहिला चेंडू तुषार याचा फैजानसाठी हलक्या हाताने घेऊन काढलाय. मनोज तयारीत होता, मनोजला माहिती होतं की तुषार चेंडू अशा पद्धतीने फेकणार आहे. लगेच जाऊन आपली जागा सांभाळली मनोजने. फरदीन खान चेंडू टॅप केलेला चेंडू मनोजच्या हातात जातोय, तोपर्यंत एक धाव पूर्ण झाली. तिसरा चेंडू. 28 धावांचा पाठलाग करतायत पुन्हा एकदा हलक्यात. एकेरी धावांवर जास्त लक्ष दिलं जाते. प्रत्येक खेळाडू बॅकअप साठी कव्हर साठी तयार आहेत. महत्वाचं हेच असतं, टीम कॉम्बिनेशन महत्वाचं असतं. कोणाला कोणती आपली जागा कोणती आहे ते सांगायला झालं नाही पाहिजे. ही मात्र चुकी थोडीशी थोडीशी फरदीनने चुकी केली, स्वैर सोडण्याचा प्रयत्न केला. मॅच बी ऐसा होता रहता है, कारण प्रत्येक जण जिंकण्यासाठीच आलेला असतो. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. समजू शकलेला नाहीये फरदीनला.
फैजांनो वेळोवेळी तेच सांगते की उभ्या बॅटने खेळ, मात्र फरदीन काय ऐकत नाहीये. त्यामध्ये दुसरा चेंडू सुद्धा निर्धाव पाहायला मिळाला. 4 चेंडू आणि 2 धावा धावफलकावरती लागल्यात. बॅक टू बॅक तिसरा स्क्वेअर. निकुला सुद्धा चेंडू समजत नाहीये. चेंडू निर्धाव राहिला. एक चेंडू अजूनपर्यंत बाकी आहे. 2 चेंडू 2 धावा आणि 3 निर्धाव चेंडू फरदीनला. ओके ओके, 3 चेंडू 3, पहिल्या 3 चेंडू 3 धावा. षटक संपलंय बरोबर. दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय तो विघ्नेश, ज्याने प्रत्येक सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करून आपल्या संघाला सुस्थितीत आणलं. पण पाहिला मागचा सामना सुद्धा तुषारने 8 धावा खर्च केल्या, त्यानंतर विघ्नेशने 2 आणि मनोजने 3 धावा खर्च केल्या. त्या दोघांचं पाठबळ हे संघासाठी खूप मोठं ठरतंय, मनोज आणि विघ्नेश याचं. मात्र मनोजच्या खिलाडू वृत्तीची दाद दिली पाहिजे. ज्या वेळेला आपण चौकार मारलाय, मनोजने एकमेव चौकार मारला दर्यावरती संघाकडून, तरी सुद्धा विघ्नेशने बाद केल्यानंतर मनोज काही न म्हणता काही न बोलता बाहेरून तंबूमधून आवाज दिला गेला की आऊट कशाला केलास, तरी सुद्धा मनोज शांतपणे बाहेर आला आणि दुसऱ्याच्या हातात बॅट दिली, त्याला समजावलं आणि नंतर मैदानाच्या बाहेर आला. खिलाडू वृत्ती खूपच चांगली आपल्याला त्यांच्याकडनं पाहायला मिळाली. चेंडू एक भेटलाय, मात्र विघ्नेशला माहिती आहे हे कॉम्बिनेशन महत्वाचं असतं. ज्या वेळेला यष्टीरक्षकाने आपली जागा सोडली, त्यावेळेला गोलंदाज यष्टीरक्षकाच्या जागेवर आला, तर कव्हरचा खेळाडू गोलंदाजाच्या जागेवर आला. आपली जागा कुठे, आपल्याला कुठली जागा सांभाळायची आहे हे प्रत्येकाला क्रिकेटच्या मैदानावर कळणं गरजेचं असतं, तर तो सांघिक खेळ पूर्णपणे पार पाडतो. एकमेकाची साथ असणं गरजेचं असतं. फरदीन मोठा फटका स्ट्रेट ड्राईव्ह मध्ये, मात्र अडवला गेलाय. खूपच सुंदर फटका मारला होता फरदीनने, मात्र एका धावेवर समाधानी व्हावं लागते. 5 धावा याच 2 खेळाडूंनी. फरदीन बद्दल सांगायचं झालं तर खरोखरच मागच्या वर्षी आपण सेमीफायनलचा सामना पाहिला असेल, काय ते 4 चौकार फरदीनने ठोकले होते. खरोखरच सामन्याचा कायापालट करून टाकला होता तोच हा फलंदाज फरदीन. प्रत्येक टुर्नामेंटला, प्रत्येक स्पर्धेला हेच म्हणत असतो की हा जो नियम आहे तो थोडासा बदलला गेला पाहिजे, की प्रत्येक चेंडूला आपण एक चेंडू झाल्यानंतर लगेच परत चेंडू बदली करतो, परत चेंडू झाल्यानंतर परत चेंडू बदली करतो. या नियमाला काहीतरी आळा घातला पाहिजे. असं काय क्षेत्ररक्षण प्रणेश याचं खरोखरच मला कर्णधार पद का दिलंय यावरती संघाने ते दाखवून दिले आपल्या क्षेत्ररक्षणातून. काय फटका हाणला, स्वीप शॉट, देखणा फटका, सुरेख फटका. जो चेंडू ऑफ साइडच्या दिशेने कव्हरच्या दिशेने खेळून काढायचा होता त्या चेंडूला वळवलं पूर्णपणे. काय फटका खेळलाय. धावसंख्या पोहोचवली ती 11 धावांवर. 4 चेंडू आणि 11 धावा. खरोखरच सुंदर फटका मारला फरदीनने. 4 चेंडू 11 धावा. सुंदर चेंडू थोडासा मिस झाला. जर काही थोडासा आतमध्ये असता तरी यष्टीला चाटून गेला असता. मात्र जर आणि तरला क्रिकेटमध्ये महत्व नसतं. आपण प्रत्येक वेळेला म्हणत असतो की जसं दिसतं तसं नसतं म्हणून हे जग फसतं. मात्र क्रिकेटच्या मैदानावर जसं दिसतं तसंच असतं आणि तेच सत्य असतं. शेवटचा चेंडू थोडासा महागडा ठरलाय विघ्नेश. शेवटचा चेंडू बाकी. धावसंख्या पोहोचली 11 धावांवर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने घेऊन काढला. पुन्हा काय क्षेत्ररक्षण प्रणेशाचं. खरोखरच मला वाटतं आयन बजनी सुद्धा टाळ्या वाजवल्या क्षेत्ररक्षणावर. म्हणजे क्षेत्ररक्षण नक्कीच ताकदीचं होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 12 धावा. म्हणजेच विजयासाठी अजूनपर्यंत
16 धावांची गरज. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. आपण पाहिलं 12 चेंडू मध्ये 16 धावा असताना सामना पराभवी झालाय. आपण पाहिलं की 3 चौकार ठोकून सुद्धा आय्यान बॉयजने सामना जिंकलाय. क्रिकेट मध्ये कधी काय होईल हे आपण कधी शेवटच्या चेंडूपर्यंत सांगू शकत नाही. एक चेंडूवर एकचा सामना सुद्धा आपण पाहिलाय. एका षटकामध्ये 8 धावा असताना 4 स्क्वेअर फेकून पराभवी झालेला संघ सुद्धा आपण पाहिलाय. खूप काही पाहायला मिळतं या क्रिकेटच्या मैदानात. आणि हे जर आपल्याला उघड्या डोळ्यांनी बघायचं असेल तर दर्यावर्दीच्या मैदानात यावं लागेल. चला तयार राहायचं आहे आय्यान बॉयज आणि वाळवटी. यानंतरची दुसरी ब्रेक ऑर्डर आपल्याला पाहायला मिळेल. पहिला सामना हरला होता आय्यान बॉयज, मात्र काय आय्यान बॉयजने काय पालट केलाय, काय आपला गेम बदलवलाय, आपला खेळ बदलवलाय. खरोखरच कमबॅक केले. नंतर त्यांनी सलग 2 सामने जिंकून, तेही 2 सामने 2 मोठ्या संघांसोबत जिंकून काढले. 2 धावा मिळत आहेत. आता मात्र फरदीनने आपला फटका निर्णय ठरवलाय की आपल्याला फटका त्याच बाजूला मारायचा आहे ज्या बाजूला खेळाडू नाहीये. मनोज गोलंदाजी करतोय. आता मात्र निर्धाव चेंडू वारंवार थोडासा मिस होतोय. याचाच अर्थ फरदीन नशीब सुद्धा फरदीनची साथ देते. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. आणि आता मात्र फसवा चेंडू. मी तेच म्हणालो होतो की अनुभव पणाला लावणं गरजेचं आहे. प्रत्येक संघामध्ये अनुभवी खेळाडू का असावा याचं उदाहरण आपल्याला बघा. ज्या वेळेला फलंदाजी करताना संघ धोक्यात होता, ज्या वेळेला फलंदाजी करताना संघ मागे आलेला, त्यावेळेला मनोजने चौकार मारून संघाला पुनरावृत्ती दिली, संघाला थोडस सामन्यामध्ये परत आणलं. आणि ज्या वेळेला आता धावसंख्या वाढता वाढता वाढत चालल्या त्यावेळेला फरदीन एक दैत्य बनून त्यांच्या समोर उभा होता. ज्या वेळेला हाणामारी करत होता त्यावेळेला सुद्धा मनोज धावून आलाय आणि फरदीनला माघारी परतवलंय. अनुभव काय असतो हे मनोजकडनं पाहायला मिळते. पुन्हा एकदा हळूवार खेळून काढलाय. एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 15 धावांवर. 4 चेंडू आणि 15 धावा. 2 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. म्हणजेच 8 चेंडू आणि 13 धावांची अजूनपर्यंत गरज आहे. 8 चेंडू आणि 13 धावा. 4 चेंडू मध्ये 3 धावा फक्त खर्च केल्यात मनोजने. आतापर्यंत मनोजने 3 धावांच्या वरती षटक हाताळलं. काय झेल पकडलाय, सुंदर सुरेख झेल. या झेलवर खुश होऊन यश तबीब यांच्याकडनं तुषारसाठी 100 रुपयाचं बक्षीस आलंय. या झेलवर प्रणेश चौलकर दर्यावर्दीचे कर्णधार यांच्याकडून सुद्धा या झेलसाठी 100 रुपयाचं बक्षीस आलंय. खरोखरच सुंदर झेल टिपला होता. आणि बाकी आमच्याबद्दल सांगायची गरजच नाही, कारण तुषारने जे शूज आता परिधान केलेत ते आम्ही स्वतः त्यांना प्रदान केलेले आहेत. रुद्रेश यांच्याकडनं सुद्धा 100 रुपयाचं बक्षीस या कॅश साठी. 300 रुपयाचं बक्षीस पप्पू याच्याकडनं सुद्धा 100 रुपयाचं बक्षीस. म्हणजे या एका कॅच साठी 400 रुपयाचं बक्षीस तुषारसाठी. ही कॅच नाहीये, ही मॅच आहे. फैजान शिरगावकर, एक मोठा मासा गळाला लागलाय. फैजान जर शेवटपर्यंत मैदानात असताना तर फैजानने नक्कीच सामना हा खेचून नेला असता. एवढी ताकद फैजान मध्ये आहे. मात्र फैजानला माघारी परतावलं. आता मात्र मी तेच म्हणतोय, मनोजने अजूनपर्यंत 3 धावांच्या वरती धावा दिलेल्या नाहीयेत. मात्र 1 चेंडू अजूनपर्यंत बाकी आहे. तोच इतिहास आपल्याला पुन्हा पाहायला मिळेल का मनोजच्या माध्यमातून. जुनेद फलंदाजीसाठी आलाय. मनोजचा शेवटचा चेंडू आणि ती साखळी जिवंत आहे. मनोजने प्रत्येक सामन्यामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा दिलेल्या आहेत.
आणि प्रत्येक त्यामधील 2 सामन्यामध्ये 2-2 गडी मिळवले तर एका सामन्यामध्ये 3 गडी मिळवले. मी वारंवार तेच म्हणतो की अनुभव काय असतो, एक्सपिरियन्स काय असतो हे मनोजकडनं पाहायला मिळतं. खिलाडू वृत्ती काय आहे हे मनोजकडनं पाहायला मिळतं. लगेच आतिश चोरडेकर म्हणजेच आपले लाडके फुग्या चोरडेकर यांच्याकडनं मनोजसाठी 100 रुपयाचं बक्षीस आलंय. तर दीपक राक्षीकर दर्यावर्ती संघाचे माजी कर्णधार यांच्याकडनं मनोजसाठी 100 रुपयाचं बक्षीस आलंय. आणि आता मात्र बाद एक ओके अरमानला 1 धाव मिळते. 5 चेंडू आणि 12 धावांची गरज. चला आपलं बक्षीस जमा करायचं. यश तबीब 100, प्रणेश चौलकर 100, पप्पू रघुवीर 100 आणि रुद्रेश चौलकर 100. आणि आता मात्र जुनेद सुद्धा बाद झालाय. सामन्याला खऱ्या अर्थाने कलाटणी कोणी दिली तर मनोजने दिली. मनोजने जो काही फर्दींचा गडी गमावला, स्लोअर वन टाकला, फसवा चेंडू टाकला आणि त्याला भाग पडलं. उमेर फलंदाजीसाठी आलाय. खरोखरच सामन्याला आपल्याला तर भाई नक्कीच माहिती आहे की अनुभव काय असतो. खऱ्या अर्थाने ही तरुण पिढी जिंकलेली नाहीये, खऱ्या अर्थाने मनोज जिंकलाय. मनोजने सामन्यात परत आणलं दर्यावर्ती संघाला आणि आपल्या मैदानावर शान राखली. मात्र अजूनही आपण म्हणू शकत नाही कारण तुमच्या संघाने सुद्धा 3 चेंडूवर 3 चौकार ठोकून सामना जिंकवला होता. जितेश 2 चेंडू आणि 9 धावांची गरज. 10 धावांची गरज. चला वालवट नाणेफेकीसाठी यायचं आहे. आयन बॉयचे कर्णधार आलेत. एक चेंडू अजूनपर्यंत बाकी, आपल्याला फॉर्मॅलिटी पूर्ण करावीच लागेल. 1 चेंडू आणि 10 धावांची गरज. अभिनंदन दर्यावर्ती. चला आपलं बक्षीस प्रणेश, पप्पू, रुद्रेश बक्षीस द्यायचं आहे. पहिला टॉस करू आणि त्यानंतर आपण बक्षिसांकडे वळू. चला पहिला टॉस करूया आपण. मी यश तबीब यांना विनंती करतो आपण दुसऱ्या प्रे क्वार्टरचं नाणेफेक करायचं आहे.